आम्ही लगेच मामाला फोन लावतो. मामा म्हणल्यानंतर मग मी म्हणलं हे बर्ने मामांचंच नाव घेत आहेत. हर्षवर्धनजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो. हर्षवर्धनजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आज आपण सर्वजण आज गुरुपुरुष अमृत आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन हे गुरु आहे आणि ह्या जनता जनार्दनाच्या गुरूंच्या आशीर्वादानं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इंदापूर विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या साठी म्हणून एवढ्या प्रचंड संख्येने आपण सर्वजण आलात याबद्दल या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपणा सर्वांचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो. आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. वेळ खूप झालेला आहे. आपण सकाळी 10 वाजता आलेला आहे. त्यामुळे आदरणीय उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, सगळ्या महाविकास आघाडीचे सगळे पक्ष प्रमुख, तालुक्यातले सगळे आमचे सहकारी, सगळे आमचे पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने आलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, युवक सहकारी मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, मी सुरुवातीला आज आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे, सर्वांचा पाठिंबा आहे म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करून आपला आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे. आपण सर्वांनी मला साथ दिली पाहिजे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे का? तुमचा सर्वांचा पाठिंबा आहे का? उद्याच्या 20 तारखेला आपण मतदान तुतारीला करणार का? आणि म्हणून मित्रांनो, ही उद्याची इंदापूरची विधानसभेची निवडणूक जी आहे, अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये भावना व्यक्त केल्या, पण मी वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्या तालुक्याची विधानसभेची निवडणूक ही एका विचाराची निवडणूक आहे. या इंदापूर तालुक्यामध्ये कैलासवासी मोठ्या भाऊंच्या काळापासून भाऊ आमदार होते, खासदार होते, मंत्री होते, गोलत साहेब आमदार होते, गणपतरावजी पाटील आमदार होते, तात्याराम बापू शिंदे असतील, गोकुळ शेठ शाह असतील, बाबासाहेब पाटील असतील, भाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रतापराव देशमुख असतील, जाधव बापू असतील, अशी कितीतरी नावं मी या ठिकाणी घेईल. या सगळ्या माणसानं या इंदापूर तालुक्यामध्ये एक सर्वधर्म समभावाचा विचार मांडला आणि या तालुक्यातल्या सामान्य माणसाला सन्मान देण्याचं काम, या सामान्य माणसाला विकासामध्ये पुढे आणण्याचं काम आणि या तालुक्यामध्ये कुठलीही दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, मलिदा असल्या कुठल्याही गोष्टी या सगळ्या दिग्गज माणसांच्या विचारानं मित्रांनो ह्या तालुक्यामध्ये कधी शिरकू दिलेल्या नाहीत. त्या विचाराच्या मागे उभा राहण्याची मित्रांनो आज आपली ही निवडणूक आहे आणि म्हणून ह्या दिशेने मित्रांनो आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आज काय चाललंय? 10 वर्ष झालं आपल्या तालुक्यामध्ये. आता लोक म्हणतात हर्षवर्धन पाटलाला मंत्री करायचंय, सरकार आपला आणायचंय. ठीक आहे, तुमच्या भावना, तुमचा आशीर्वाद आहे, त्याबद्दल आभारी आहे.
पण माझ्या दृष्टीनं ही इंदापूरची विधानसभेची निवडणूक जी आहे ती या तालुक्यातल्या सामान्य स्वाभिमानी माणसाला, जो ह्या तालुक्यामध्ये जो अन्याय चाललेला आहे त्या अन्यायापासून वाचवण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला मित्रांनो आपल्याला मताच्या रूपानं करायचं आहे. आज इथं आपण आलो, गुंडेगर काकांचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे. आज इथं आल्यानंतर आमचे अण्णा पवार असतील, काही आमच्या बावडा ग्रामपंचायतचे काही सदस्य आहेत, त्यामध्ये पांडुरंग कांबळे असतील, आमचे सुनील साबळे असतील, विनोद कुमार जाधव असतील, असंख्य कार्यकर्ते यांनी आज पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. आपण टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करा. परवा मला काही लोकांनी प्रश्न विचारला, म्हणले भाऊ तुमच्यावर टीका होती की तुम्ही पक्ष बदलला म्हणून. म्हणलं अजून निवडणूक जरा रिंगणात येऊ द्या. हा, हर्षवर्धन पाटील प्रत्येक प्रश्नाला चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा मला त्यांना या निमित्ताने द्यायचा आहे. अरे आम्ही पक्ष बदलला, स्वार्थासाठी बदलला नाही. या जनतेच्या आवाजाकरता जनतेने आम्हाला सांगितलं की पवार साहेबांचं नेतृत्व अडचणीत आहे, तुम्ही पवार साहेबांच्या पक्षामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून 84 वर्षाचा हा नेता आजही काय पवार साहेबांना स्वतःसाठी मागायचं. पण या महाराष्ट्रामध्ये विस्कटलेली घडी जर पुन्हा बसवायची असेल, आपल्याला या राज्यामध्ये जर जनतेचं राज्य आणायचं असेल, रयतेचं राज्य आणायचं असेल, तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परिवर्तन करावं लागेल. आणि म्हणून त्या विचारानं आम्ही सगळेजण पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? 2009 ला माझ्या विरुद्ध बंडखोरी केली, तुम्हाला पक्षातनं 6 वर्षाकरता काढून टाकलं होतं. 2 वर्षात परत आला तुम्ही. जिल्हा परिषदचा अध्यक्ष कुणी केलं, 2 वेळा विधानसभेचं तिकीट कुणी दिलं, राज्यमंत्रीपद कुणी दिलं. आणि ज्यावेळेस पवार साहेबांच्यावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस किमान जगाची नाही तरी मनाची तरी ठेवायला पाहिजे होती. पवार साहेबांच्या मागे उभा न राहता तुम्ही कुणाच्या मागे गेला, हे जो उत्तर तुम्हाला 20 तारखेच्या मतदानामध्ये मिळणार आहे. आणि त्याचा निकाल 23 तारखेला लागल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्या सर्वांच्या मनामध्ये या ठिकाणी ठेवला पाहिजे. या तालुक्यामध्ये तुम्ही सगळे आता घरातले कार्यकर्ते सांगतो. हा, आज कुणाला गाडी लावली नाही सांगा, कुणाला गाडी लावली होती का आज? कुणाला काय हाजरीने आणलंय का? कुणाला काय धाब्यावर जेवाय घातलंय का? कुणाला परमिट रूमचं परमिट दिलंय का? मग कोण आलेत माणसं? ती सगळे आलेली माणसं ही कष्ट करणारी प्रामाणिक स्वाभिमानी माणसं आहेत. आणि हाच बदल केल्याशिवाय राहणार नाही, हे मला सर्वांना या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगा. या तालुक्यामध्ये आपण विचार करा, 18 विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यातल्या 6 निवडणुका मी लढवल्या. ही उद्याची 7वी निवडणूक आहे माझी, सांगतो तुम्हाला. मोठ्या भाऊनी बी जवळजवळ 7 निवडणुका लढवल्या. गणपतराव पाटलांच्या 2 निवडणुका झाल्या, गोलत साहेबांची 1 निवडणूक झाली. पण ह्या 18 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कधी कुणी साड्या वाटल्या का? सांगा, कुणी साड्या वाटल्या का? कुणी तेलाचा डबा वाटला का? मग आजच ह्यांना साड्या वाटण्याची हौस का निर्माण झाली? छायाताई मला सांगा, हो कुठली महिला गेलती का त्यांना सांगायला की मला साडी दे म्हणून? आज तुम्ही ज्या अर्थी साड्या वाटता त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या लक्षात आलेलं आहे की ह्या तालुक्याच्या मतदारांची, महिलांची हवा काय आहे. आणि ती हवा म्हणजे तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीत निर्माण आहे.
मला बऱ्याच वेळा प्रश्न पडलाय की 10 वर्षामध्ये ह्यांनी केलं काय. आता कोण म्हणतं 6,000 कोटीची कामं झाली. अभिनंदन आहे. परवा कुणीतरी म्हणलं भाऊ तुम्हाला एक दुर्बीण देतो. म्हणलं कशाला रे. जरा दुर्बिणीतनं बघा म्हणले कुठली कामं झाली ती सांगतो. आज गावागावामध्ये पॉम्पलेट वाटल्या. आल्या का नाही पॉम्पलेट. आता ती पॉम्पलेट वाचत गावात माणसं बसायला लागली. 2 कोटीचा पूल कुठे रे गावात. बर ते एक रस्ता असला का नाही कर्दनवाडी ते बंबाडवाडी त्याला 1 कोटी रुपये. कर्दनवाडीच्या पत्रकात सुद्धा कर्दनवाडी ते बंबाडवाडी 1 कोटी रुपये आणि बंबाडवाडीच्या पत्रात सुद्धा बंबाडवाडी ते कर्दनवाडी 1 कोटी रुपये. अहो काल तर वडापुरीचा एक माणूस माझ्याकडे आला. नाव सांगत नाही. ते म्हणला भाऊ मला तुमच्याशी भांडायचंय. अरे म्हणलं मी काय केलं तुझं बाबा. आता गाडीत बसा म्हणला चला मला तुम्हाला वडापुरीतला 1 कोटीचा पूल दाखवायचा आहे. नाव सांगेल नंतर तुम्हाला मी. अहो त्या गावात पूलच झाला नाही. मग 1 कोटी रुपयाचा आकडा आला कुठनं आणि आला 1 कोटीचा आकडा तर तो गेला कुठं. आणि म्हणून असलं सगळं काय ह्या तालुक्यामध्ये मित्रांनो निर्माण झालेलं आहे. आणि ह्याचा राग आणि ह्याची चीड ही इंदापूर तालुक्यातल्या जनतेला या ठिकाणी आली. फार कौतुक चाललंय म्हणले. उजनीवर 400 कोटी रुपयाचा पूल झाला. चांगली गोष्ट आहे. करणं गरजेचं आहे. पण त्याची आज गरज होती का सांगा बरं. कोणी उजनी धरणावर एक मोठा पूल करा असं कुठं मागणी झाली. एक उदाहरण सांगा. अरे ते 400 कोटी रुपये तालुक्याच्या नावावर पडले. ते पुलाच्या ऐवजी पूल आज नाही उद्या केला असता पण ते 400 कोटी रुपये जर भीमा नदीच्या बंधाऱ्याकरता खर्च केले असते, भाटघरच्या कालव्याकरता खर्च केले असते, संसरकडच्या कालव्याकरता खर्च केले असते, उजनीच्या बॅकवॉटरच्या बुडीत बंधाऱ्याकरता खर्च केले असते, खडकवासलाचा कालवा दुरुस्त करण्याकरता खर्च केले असते, तर त्या 400 कोटीतनं दरवर्षी 4,000 कोटीचं उत्पन्न या तालुक्यातला कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी निर्माण केलं असतं. पण दुर्दैवानं तसं नियोजन कुठेही घडलेलं नाही आणि म्हणून आज अशी परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे. मागच्या एक 5-6 दिवसापूर्वी निवडणूक आयोगानं आदेश काढला. काय आदेश काढला. लाडकी बहीण योजना स्थगित करण्यात येत आहे. जी मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी 10 वाजता व्हायची, पुन्हा दुपारी 2 वाजता व्हायची, पुन्हा 4 वाजता व्हायची, पुन्हा मंगळवारी सकाळी 9 वाजता व्हायची. अशी काही मंत्रिमंडळाची बैठक असते काय. आम्ही पण 20 वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम केलं. आम्ही 6 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम केलं. पण कॅबिनेटच्या बैठकीला एक संकेत दिला जातो ती म्हणजे साप्ताहिक कॅबिनेट बैठक. त्याला आपण आठवड्याची कॅबिनेट बैठक म्हणतो. पण इथं तर 8-8 तासाला कॅबिनेट बैठक. अशी त्या कॅबिनेट बैठकची अवस्था आहे. आणि मग निवडणूक आयोग जे स्वतंत्र आहे ते सरकारच्या दबावामध्ये नसतं. ते एक स्वतंत्र स्वायत्त असणारी संस्था आहे. त्या निवडणूक आयोगाने एक आदेश काढला की लाडक्या बहीण सहित 112 अध्यादेश राज्य सरकारने घेतलेले रद्द करण्यात आलेले आहेत. मला असं वाटतं ही सरकारची कर्तबगारी आहे. सांगतो तुम्हाला. आता महिलांना प्रश्न पडला की लाडकी बहिणीचं काय होणार. मी पण त्यातल्या एका मंत्र्याला भेट झाली. माझे नाव सांगत नाही. मी म्हणलं कसं काय वातावरण आहे. ते म्हणला काय नाही बघा हर्षवर्धन पाटील लाडकी बहीण आम्हाला वाचवणार. म्हणलं तुम्हाला वाचवणार का सरकारला वाचवणार. नाही म्हणलं आम्हाला वाचवणार. आमची मतं वाढली. चांगली गोष्ट आहे म्हणलं. मग मी म्हणलं लाडकी बहीण तुमची आहे ती आमची पण आहे. मग लाडक्या बहिणीला फक्त नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे का दिले. जर ती लाडकीच बहीण आहे आपली
तर मार्च पर्यंतचे 6 महिन्याचे पैसे त्याच्या खात्यात का भरले नाही? ती काय मला विचारू नको म्हणला. मग मी म्हणलं बरोबर आहे, 20 तारखेचं मतदान, 23 तारखेचा निकाल आणि 31 तारखेपर्यंतचे पैसे, कार्यक्रम संपला. पण काळजी करू नका, आपलं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना आम्ही पुढे कायम चालू ठेवू, हा विश्वास मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो. आणि किंबहुना त्याच्यामध्ये कशी वाढ आपल्याला करता येईल, सरकार एकदा येऊ द्यावं, सरकार कसं चालवायचं ते आपल्याला माहिती, सगळ्या गोष्टी. प्रशासन लोकांसाठी कसं राबवायचं हे आम्ही पण 20-20 वर्ष त्या क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहे. आणि म्हणून आज हे सगळं चित्र जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर आज आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे. मित्रांनो, 10 वर्षातला 120 महिन्यातला प्रत्येक मिनिट ना मिनिट डोळ्यासमोर ठेवा. गावात त्रास किती झाला, ग्रामपंचायतच्या निवडणुकीला त्रास किती झाला, निवडून आल्यानंतर सदस्य डिस्क्वालिफाय करण्यासाठीचा किती त्रास झाला, अविश्वास ठराव आणण्यामध्ये किती त्रास झाला. आणि गावात एखादा माणूस सगळ्याला त्रास देतोय, तो कुणाच्या गाडीत बसतो हाही विचार आपण करा. आणि त्याचा सामान्य लोकांना किती छळ होतीये, या सगळ्या गोष्टीचा बारकाईने जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आता बदल हा 100% घडणार आहे. आणि तो घडल्याशिवाय राहणार नाही, हे मला या निमित्तानं सांगायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी आता तालुक्यात चर्चा आहे. त्याच्यात आमच्या पत्रकार मित्रांना तर फार काळजी लागली. मग ह्यानी फॉर्म भरला, मग त्याचं काय होणार, मग नाराजी मिटली का, त्याचं कसं होणार, मग लढत दुरंगी आहे का, तिरंगी आहे का, चौरंगी आहे का, सप्तरंगी आहे, असं काय काय आमचे मित्र विचारतात आम्हाला. हा, मी एवढं सांगेल आपल्याला, उद्याच्या विधानसभेची निवडणूक ही किती रंगी आहे मला माहित नाही, पण ही निवडणूक मात्र तुतारीची निवडणूक आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुतारी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही वाजल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे. काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ठीक आहे, लोकशाही आहे, आमच्यातल्याच काही सहकाऱ्यांनी 5-6 लोकांनी अर्ज केले. अशोक भाऊ तुमचाही अर्ज होता, सागर बाबा मिसाळ तुमचाही अर्ज होता, अमोल बिशेंचा मला होता का नव्हता, अमोल बिशेंचा अर्ज होता, मारुती पाटील कुठे, तुमचा नव्हता, तो तुमचा अमोल बिशेचा पाठिंबा होता. आणखीन आप्पासाहेब जगदाळ्यांचा अर्ज होता, प्रवीण मानेंचा अर्ज होता, आणि नंतर माझा एक अर्ज आला. नाही, तुम्ही सगळ्यांनी अर्ज केल्यामुळे मला अर्ज करावा लागला. पण ठीक आहे, आता इच्छा व्यक्त करणं, अर्ज करणं, पक्षाकडे उमेदवारी मागणं, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, तो असलाही पाहिजे, काही चुकीचं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1855 अर्ज आले. मी पार्लमेंटरी बोर्डात आहे, मला घेतलं पवार साहेबांनी, जयंतरावनी. हा, मग त्या दिवशी माझा तर 2 तास तर नुसती ती यादी वाचायलाच लागली मला. आता जागा वाटायला आल्यात आपल्याला 86, काल जागा वाटप झालं, आणि 86 जागा आपल्या वाटायला आल्या, आपल्या पक्षाच्या वाटायला आल्या. आणि अर्ज किती आले? 1864. म्हणजे काय सगळ्याला तिकीट मिळणार का? मिळणार तिकीट 86 लोकांनाच. आणि म्हणून इच्छा व्यक्त करणं ठीक आहे. मग काही लोक नाराज झाली, काही लोकांनी फॉर्म भरले, आपल्या इथं मेळावाही झाला, काल एक मेळावा झाला, त्याबद्दल काय मला अधिक भाष्य करायचं नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, मग प्रवीण माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, किंवा हे सगळे ज्यांनी ज्यांनी तिकीटं मागितली ती सगळी आपलीच माणसं आहेत, काय बाहेरचं कोण नाही. आपले संबंध आहेत, आपली सगळी आपली नातीगुती आहेत,
आज नाही, आपण गेले 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आपण आहे. पण आज तालुक्याची दिशा कोणत्या दिशेनं चाललेली आहे? पवार साहेबांचं नेतृत्व अडचणीमध्ये आहे. महाराष्ट्राला एक चांगलं प्रशासन द्यायचंय. सुप्रियाताई मगाशी म्हणल्या गोष्ट खरी आहे. वर प्रशासन चांगलं असेल तर खाली तलाठी चांगलं काम करतो. वर प्रशासन चांगलं असेल तर पोलीस स्टेशन खाली बरोबर चालतं. वर प्रशासन चांगलं असेल तर सामान्य माणसांची सरकारी दप्तरी कार्यालयात गेल्यानंतर कामं सहज होतात. कुणाचा वशिला लावण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून ते प्रशासन जर नीट करायचं असेल आपल्याला, तर तशा ताकदीची माणसं सुद्धा सरकारमध्ये आपल्याला आणावी लागतील. म्हणून कदाचित माझ्यासारख्याचा विचार पवार साहेबांनी केला असेल. आणि म्हणून पवार साहेबांनी, म्हणजे तुम्ही कोणी कमी आहे माझ्यापेक्षा, काय तुम्ही लहान आहे मी मोठा असं नाहीये, पण प्रत्येकाची काही ना काहीतरी क्वालिटी असते. कदाचित त्याचा उपयोग, आपण सगळेच बरोबर आहोत पण थोडंसं ही गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या आमच्या पक्षातल्या सहकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण पवार साहेबांचा विचार सोडू नका. पवार साहेबांच्या आणि या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा विरोधात होतो, पण आम्ही कधी पवार साहेबांचं, आमची त्यांची कधी अशी व्यक्तिगत स्तरावर लढाई नाही झाली आमची कधी. कारण अशी थोडी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना महाराष्ट्र समजतो. आज पवार साहेबांच्या तुलनेनं तेवढ्या तोलामोलाचा नेता आज महाराष्ट्रामध्ये मला कोणत्याही पक्षात दाखवा की त्या पक्षामध्ये पवार साहेबांच्या तुलनेचा नेता आहे म्हणून. मग आता तो नेता जर आपल्याकडे असेल तर त्या नेत्याचे हात बळकट करणं ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आणि म्हणून ठीक आहे, कोणी फॉर्म भरला असेल, आम्ही आवाहन करतोय त्यांना की शेवटी आपल्याला ही विचाराची लढाई आहे. ठीक आहे, व्यक्तिगत द्वेष किंवा व्यक्तिगत कुणाचं भांडण, विधानसभेची निवडणूक ही राज्याची निवडणूक आहे. इंदापूरच्या विधानसभेचे उमेदवार आणि प्रचार हा व्यक्तिगत प्रचार नाहीये, हा विचाराची लढाई आहे. आणि मला असं वाटतं तो विचार घेऊन आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, ज्यांची ज्यांची मी आता नावं घेतली त्यांचे आमचे व्यक्तिगत संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत, काहींचे तर आमचे नातेवाईकाचे पाहुण्याचे संबंध आहेत. त्यामुळे काही चिंता करू नका, होईल सगळं व्यवस्थित, काही अडचण नाही. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला वेगळ्या दिशेनं आपल्याला पुढे जायचंय. आणि ते जात असताना इंदापूर तालुका जो आहे हा शेतीवरती अवलंबून आहे. या तालुक्याचं अर्थकारण बदलायचं असेल आपल्याला तर मित्रांनो, शेतीशिवाय पर्याय नाही. आणि शेतीला पाणी द्यायचं असेल आपल्याला तर 22 गावांचा पाण्याचा प्रश्न आहे, खडकवासलाचा पाण्याचा प्रश्न आहे, संसर्कट जो 10 वर्ष झालं बंद पडलेला आहे त्यातनं पाणी देण्याचा प्रश्न असेल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं नीरा नदी, भीमा नदी आणि उजनीचं बॅकवॉटर, त्याचबरोबर जो बोगद्याचं काम चाललेलं आहे तो विषय आहे, आणि लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातला जो विषय असेल, तर या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपल्याला भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय. आता विजय आपला होणार आहे म्हणून कृपा करून आपण घाळ बसू नका. अति आत्मविश्वास सुद्धा चांगला नसतो, विश्वास असला पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नये. 2 निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं तर निवडणूक जिंकता जिंकता आपण हरलो. आता मात्र निवडणूक आपण जिंकता जिंकता निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. या पद्धतीने आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि ते करत असताना मला वाटतं प्रत्येकाची जबाबदारी आहे का नाही? तुमची जबाबदारी सांगा मला. मग तुमची जबाबदारी असेल, मी तर उमेदवार म्हणून माझी जबाबदारी आहे, पण आता कार्यकर्त्याला मला आवाहन करायचे, पोस्टमनचं काम करू नका. आपल्याकडे काय सवय लागली, भाऊ इथं असा आहे बरं का, जरा बघा तुम्ही. हा मी तर बघीलच, पण आपलं गाव आहे म्हणल्यानंतर, आपला वॉर्ड आहे म्हणल्यानंतर, जसं आपण ग्रामपंचायतला काम करतो त्यापेक्षा सुद्धा अधिक चिकाटीनं तुम्ही सर्वांनी या निवडणुकीच्या काळामध्ये, फक्त 24 दिवस आता राहिलेले आहेत, तुम्ही 24 दिवस जीवाचं रान करा.
मी आपल्याला ग्वाही देतो, पुढची 5 वर्ष तुमची जबाबदारी घेण्याची तयारी हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे, हे मात्र आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि म्हणून आपलं गाव सांभाळा, कुणीही दुसऱ्या गावात जायचा प्रयत्न करू नका. असल कोणी पाहुणा रावळा मित्रपरिवार जरूर जाऊन या, पण आता मात्र फक्त मतदारांशी संपर्क साधणं एवढं काम फक्त मित्रांनो आपल्याला करावं लागेल. मतदार यादी डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागेल. आणि ते करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमचे जुने नवे जे काही सहकारी आहेत त्यांनाही मी इथं आश्वासित करू इच्छितो, काय काळजी करू नका. जिथं जिथं तुम्हाला न्याय द्यायची भूमिका असेल तिथं तिथं वेळ प्रसंग पडला तर आम्ही नंतर आलेला कार्यकर्ता आम्ही मागे बसू, पण तुम्हाला पहिल्यांदा सन्मान दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास सुद्धा या ठिकाणी देतो. शिवसेना, उद्धव ठाकरे, उबाटा, नितीन शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी इथं आलेले आहेत. त्यांना कालपर्यंत आदेशच नव्हता, की म्हणजे आम्हाला आदेशच आला नाही म्हणलं कुणा तर आपल्याकडे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनेचे सुद्धा सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानाची वागणूक देऊ. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुद्धा काय चिंता करू नका. काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्याला मी आश्वासित करू इच्छितो की तुम्हाला सुद्धा या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वजण करू. आणि म्हणून आता एकच विचार करा, ही निवडणूक जिंकायची का आपल्याला? जरा मोठ्यात सांगा, निवडणूक जिंकायची ना? तुतारी वाजवणाऱ्या माणसावर मतदान करायचं का ना आपल्याला? आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं का नाही आपल्याला? यासाठी आज आपण शपथ घेऊ आणि ताकदीने आपण या ठिकाणी येऊ. बाबा इकडे काय झालं? शूटिंग काढलंय त्यांचं, माझा मोबाईल ते घेऊन गेले. ते म्हणले की तू आमचं काय करू शकत नाही, मी चल पोलिसाला. मी एक मिनिट, काय काय प्रकार झालाय तो आपण यांच्याकडून ऐकू. मोबाईल माझा त्यांच्याकडे, त्या फायनान्सवाल्यांकडे. माझं नाव रणजित गुटाळ, मी ज्योती क्रांती पतसंस्थेत जॉबला आहे. कोकटा फायनान्सचे अमित डोंबाळे मला त्रास देत होते, गाडीचे हप्ते राहिले म्हणून. मी त्यांना म्हणलं मी माझा 1 हप्ता 10 तारखेला ऑनलाईन पेड केलाय, पण त्यांनी आज काय केलं, पतसंस्थेत आले आणि मला बाहेर बोलवलं. मला म्हणले तुम्ही आजच्या आज हप्ता भरा, नाही तर मग काय खरं नाही तुमचं. मी म्हणलं साहेब तुम्हाला ऑथॉरिटी नाही म्हणलं माझ्या अंगाला हात वगैरे लावायची, मी सुद्धा फायनान्समध्येच काम करतोय. मग मी माझ्या ओळखीच्या पोलिसांना पण फोन लावला. ते म्हणले त्यांना काय हात लावू नका, तुम्हाला गाडी न्यायची असेल तर न्या, किंवा ते जर पेमेंट करतो बोललेत 8-10 दिवसात तर ते करतील. पण त्यांनी मला तिथून बाहेर काढलं, बुलेटवर बसवलं आणि बाहेर आणलं. मला म्हणले तू पोलीस स्टेशनला जा, नाही तर कुठे बी जा, तू आमचं काय करू शकत नाही, आम्ही मामाला फोन लावतो, असं त्यांचं चाललं होतं. मग मला त्यांनी मारहाण केलं आणि मी एकटा होतो म्हणून मी बेशुद्ध पडलो तिथं. ज्यावेळेस त्यांना कळलं हे काय उठत नाहीये म्हणून ते घेऊन तिथून पळून गेले. मग मी तिथून उठलो आणि लगेच समोर जे दुकान होतं तिथला माणूस मला ओळखत होता, त्यांना म्हणलं मला आधी पतसंस्थेत सोडा. माझा खिसा वगैरे फाडलाय, माझ्याकडे कॅश पण होती, ती पण त्यांनी माझ्याकडून घेऊन गेलेत. आणि मोबाईलमध्ये माझ्या त्यांचं व्हिडिओ शूट केलेलं आहे, तो मोबाईल त्यांच्याकडे. अमित डोंबाळे, गाव इथलंच आहे त्यांचं, रुई नावीचं आहे. कोणतं? भरणे मामांचे. ते म्हणत होते इथले माने पण आमचेच आहेत, PI सगळं आमचंच आहे, तू आमचं काय करू शकत नाही, आम्ही लगेच मामाला फोन लावतो. मामा म्हणल्यानंतर मग मी म्हणलं हे भरणे मामांचंच नाव घेत आहेत. गुंडा
गुंडागिरी हटाओ. ठीक आहे, आता तू तुझी व्यथा सांगितली. आता ही जी अशा प्रकारची जी गुंडगिरी चाललेली आहे आणि जे काही गुंड लोकांचं जे धाडस वाढायला लागलेलं आहे, मी आपल्या सगळ्याला आवाहन करतो की सगळेजण ताकदीनं आपण उभा राहू. कुणाच्या केसाला धक्का लागला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागे हटणार नाही, हे मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे. म्हणजे आज ह्या पद्धतीनं जर माणसं बेशुद्ध होईपर्यंत जर मारत असतील, म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचंय, आता हे बिचारांनी धाडस केलं म्हणून इथं आला. अशी कितीतरी माणसं आहेत की ज्या माणसांचे संसार प्रपंच उद्ध्वस्त करण्याचं काम एक टोळी तयार झालेली आहे, टोळी. आणि मला असं वाटतं ह्याचा विचार आपल्याला या लोकशाहीमध्ये आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारची दादागिरी, अशा प्रकारची गुंडगिरी, अशा प्रकारचा भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टी जर आहेत तर याचा सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. निलेश भोंग नावाचा आमचा एक पत्रकार आहे. सगळे पत्रकार समोर बसलेले आहेत तिथं. कुठे निलेश भोंग इथं सांगतो तुम्हाला. हात तरी वर कर बाबा तुझा. हा, ह्या पत्रकारांनी साड्या वाटपाच्या संदर्भातली काही महिलांनी साड्या फेकून दिल्या. त्यांचा प्रश्न आहे. ते म्हणजे आम्हाला कशाला साड्या देतात, आम्हाला नको साडी तुमची. पण ह्या पत्रकाराला धमकी देण्यात आली, मेसेज आला. सगळे पत्रकार पोलीस स्टेशनला गेले. मला असं वाटतं ज्यांनी धमकी दिली त्याच्या पाठीमागं कोण आहे मी नाव घ्यायची गरज नाही. त्याचा जाहीर निषेध, पत्रकारांना धमकी देणाराचा जाहीर निषेध आज आपण सर्वांनी या ठिकाणी केला पाहिजे. आणि ही जी काही संस्कृती आहे, नाही नाही राहुल, अशा तर इतक्या केसेस आहेत की आपल्याला रात्र पुरणाऱ्या एवढ्या केसेस आहेत. सांगा सांगा बरं, आमच्या 20 वर्षाच्या काय कसं कधी घडलं होतं का? सांगा. आम्हाला विरोधक होते, आम्ही कधी कुणाच्या अंगाला असं बोट लावलं का? मग एवढी मस्ती आणि एवढी दादागिरी तुमच्यामध्ये का आली? ही तुमची मस्ती आता जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि ते काम आपल्याला मित्रांनो या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून इंदापूर तालुक्याचा जर बिहार होऊन द्यायचा नसेल आपल्याला, आणि या इंदापूर तालुक्यामध्ये सत्तेचा माज जर उतरायचा असेल आपल्याला, तर एकच काम करा. तुतारी वाजवणारा माणूस याच्यावर फक्त बटन दाबा आणि सगळी नायनाट करण्याच्या संदर्भातलं काम आपण करूया. एवढंच मला आपल्याला या ठिकाणी आवाहन करायचंय. आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी माझा फॉर्म भरलेला आहे. उद्या आपल्या प्रथेप्रमाणे नरसिंगपूरला आपण नारळ फोडणार आहोत 10 वाजता. त्यानंतर विहाळीला आपण 11:30 वाजता नारळ फोडणार आहे. बाकीच्या फार कार्यकर्त्यांनी काही गर्दी करायची गरज नाही. प्रत्येकाने आपापलं काम करावं. दिवाळी आली, आता दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. दिवाळी आनंदात जाऊ, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण व्हावा. आणि एक 4-8 दिवस दिवाळीचा आनंद पण आपण घ्या. बाजारपेठा आता फुलायला लागलेल्या आहेत, चेहऱ्यावर आनंद दिसतोय सगळा. मनासारखी तुतारी मिळाली आपल्याला. सगळीकडे आता चांगलं पद्धतीचं काम आता निर्माण व्हायला लागलेलं आहे. पवार साहेबांचा दौरा होणार आहे, अमोल कोल्हेंचा दौरा होणार आहे, जयंत पाटलांचा दौरा होणार आहे. त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीचे बरेच नेते आहेत. बाळासाहेब थोरात असतील, उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आमचे अरे दिलं की बाबा 200 रुपये. आता अजून काय देऊ सांग बाबा. आता हा मग त्याचं काहीतरी म्हणा तरी. आता छत्रपतीचं बापू बघतील की काय बघायचं. छत्रपतीचं काय बोलावं आता सांगतो. हा, आणि म्हणून सागर काय बी फॉर्म्युला काढतोय बरं का. असं म्हणून लगा माझी मंडळी बसली पुढे लागा. आणि म्हणून आता मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पण आता मात्र पुन्हा एवढी लोक आपण काय एकत्र आणणार नाही. बरोबर आहे बरं का. मग काय करायचं आपल्याला? नाही करायचंय काय?
हा आता आपापलं गाव सांभाळा. एकदा नाही 5-5 वेळा त्या मतदाराच्या दारात जावा. ती वैतागून म्हणला पाहिजे अरे बाबा देतो की मत आता बस कर यायचं माझ्याकडे आता. हा एवढं तरी काम करा आता सांगतो. हा एवढी मेहनत घ्या. मी आपल्याला सांगतो 288 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या. जो आज जनतेच्या मनामध्ये जी लाट आहे ती मतामध्ये उतरवा. आपल्या तालुक्याचा तुतारीचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये नंबर 1च्या लीडनं आल्याशिवाय राहणार नाही. ते काम आपण सर्वजण करू. आपण आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत. असाच आशीर्वाद, असंच प्रेम राहू द्या. कुठल्या भूलतापावर बळी पडू नका एवढंच सांगतो आणि माझं बात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन करण्याची नम्रपूर्वक विनंती. ऍडव्होकेट शरदरावजी जामदार साहेब, आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद. आज एवढ्या छोट्याशा निरोपावरती कोणती भाड्याची गाडी न घेता, कोणीही डिझेलला पैसे न घेता, कुठेही नाश्त्याचे पैसे न घेता, फक्त आणि फक्त हर्षवर्धन पाटील साहेबांवरती प्रेम करणारे तमाम कार्यकर्ते आलेले आहेत. आपल्या सर्वांचं आणि व्यासपीठावरील सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरे आभार व्यक्त 23 तारखेला